काही आहे का? आणि तसंच सुविधा नसल्यानं काल ससूनचे जे 200 रुग्ण होते त्यांना काल नाकारलेलं आहे. त्यातच बघायला गेलं तर लाईफलाईन सोबत करार न करताच उद्घाटन करण्यात आलं. कामाची वर्क ऑर्डर देऊन उद्घाटन उरकलं. 5 महिन्यानंतरही पुणेकरांना ही सुविधा का मिळत नाही? नाही, जरूर कदाचित उद्घाटन करण्याचा हेतू हा लवकर ॲक्च्युअल काम सुरू व्हावं. जेवढा उद्घाटनाला डिले होईल तेवढं कधीकधी लोकांमध्ये आळस निर्माण होतो, काम करणाऱ्यामध्ये आळस निर्माण होतो. एक कामाला गती द्यावी यासाठी उद्घाटन करण्याचा विषय असतो. परंतु त्यामागे असा कुठलाही हेतू नाही की आपल्याला उगीच खोटं उद्घाटन करायचं किंवा काहीतरी नुसतं दाखवण्यासाठी उद्घाटन करायचं असा हेतू नाही आहे. ज्या ज्या काही गोष्टी आम्ही बोललेलो आहोत किंवा ज्या ज्या काही गोष्टी या जम्बो फॅसिलिटीमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे तेच होणार आहे. ठीक आहे, उद्घाटनाच्या दिवशी ते झालेलं नसेल, परंतु ते त्वरित करण्यात येईल, ज्यामध्ये त्याचं बांधकामाचा वेगळा कॉन्ट्रॅक्ट असतो, त्याचं मनुष्यबळ आणि पॅरामेडिक्स आणि ह्या सगळ्या ज्या काही लोक आहेत त्याचा वेगळा कॉन्ट्रॅक्ट असतो. इक्विपमेंट्ससह हे सगळी फॅसिलिटी दिली जाते. त्यामुळे जर काही अद्याप थोडेफार बेड्स आले नसतील किंवा काही कमतरता असेल तर ती लगेच भरून काढण्यात येईल. परंतु ज्या पद्धतीनं डिझाईन करण्यात आलेलं आहे त्याची पूर्ती ही केली जाईल एवढा मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. माहिती उघड होते. कन्झ्युमर गाईडलाईन सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासात 122 सॅनिटायझरच्या नमुन्यांची नामांकित प्रयोगशाळेत चाचणी देखील करण्यात आलेली आहे. ऑगस्टमध्ये प्रयोगशाळेत केलेली चाचणी अन्न व औषध प्रशासनाकडे सादर केलेला हा अहवालसुद्धा आहे. त्याबद्दल काय बोलाल? नाही, मला असं वाटतं की कुठलीही क्वालिटी नसलेलं सॅनिटायझर हे नक्कीच योग्य नाही. कारण त्याच्यामध्ये जे WHO फॉर्म्युला असतो, जर तो इथेनॉल बेस असेल तर तो 80% इथेनॉल असावं, बेन्झिन असावं, त्यात जो काही फॉर्म्युला सांगितलेला आहे तो पूर्ण असावा. त्यामध्ये कुठेतरी इथेनॉलचं पर्सेंटेज कमी करणं हे काही योग्य असू शकणार नाही. आणि त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी केल्या जात असतील तर त्याची निश्चित प्रकारे धाडी टाकून त्याच्यावर नियंत्रण आणणं हे शासनाचं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग राहील. आम्ही ते करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे FDA जे आहे, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट, त्यांच्या अधिकाऱ्यांनासुद्धा याबाबतच्या सूचना देऊ. आणि सॅनिटायझरचे रेट्स आणि मास्कचे रेट्स हे दोन्हीसुद्धा आम्ही पूर्ण माननीय म्हणजे केंद्र सरकारलासुद्धा विनंती केलेली की आपण इसेन्शियल कमोडिटीजमध्ये ह्या दोन्ही गोष्टी घ्याव्यात. कारण त्या आता प्रत्येक व्यक्तीला आवश्यक बाब आहे. त्यामध्ये एसेन्शियल कमोडिटीजमध्ये घ्याव्यात, हा झाला एक भाग. आणि दुसरं त्याच्या ज्या काही प्राइजेस आहेत त्यासुद्धा नियंत्रित कराव्यात, कॅप्स कराव्यात. आज आम्ही एपिडेमिक डिझीज ॲक्ट 1897च्या माध्यमातून हे सगळे जे काही मास्क मॅन्युफॅक्चरर्स आहेत, खास करून N95चे मास्क मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ते 18 रुपयाचा मास्क जर 200-250 रुपयापर्यंत विकत असतील तर हा 10-20 पट जास्त प्राईस घेत आहेत असं आमचं मत आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीत या सगळ्यांवर नियंत्रण आणणं ही गरज आहे. म्हणून या कायद्याच्या माध्यमातून आम्ही त्यांची बुक्स ऑफ अकाउंट्स तपासून त्यांना कुठल्याही परिस्थितीत जे काही फेअर प्रॉफिट आहे तेवढाच त्यांनी घ्यावा. आणि आम्ही त्याच्यावरसुद्धा कॅपिंग आणण्याचं काम जनहिताच्या दृष्टिकोनातून करू. सॅनिटायझरचा भावसुद्धा नियंत्रणात आणण्याचं काम तातडीनं केलं जाईल आणि त्याच्या क्वालिटीवरसुद्धा निश्चित प्रकारे पूर्णतः नियंत्रण आणलं जाईल. अन्यथा चुकीचं काम करत असणारे सॅनिटायझर्स उत्पादक किंवा विक्रेते यांच्यावर अत्यंत कडक पद्धतीची कारवाई करण्यात येईल. मला वाटतं मंदिरं उघडण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा पूर्ण अधिकार आहे. आणि कॅबिनेटमध्ये आणि यामध्ये सुद्धा याबाबतची चर्चा होत असते, झालेली आहे. आणि मला असं वाटतं की याबाबत योग्य तो जी काही सध्याची परिस्थिती आहे त्या सगळ्यांचा अभ्यास करून आज जर आपण लक्षात घेतलं तर हॉटेल्सला आपण परवानगी दिलेली आहे. आता आपण संपूर्णतः ऑफिसेसमध्ये उपस्थिती जी पूर्वी 15% होती ती आता 30% केलेली आहे. आणि आमच्या आता मंत्रालयात अधिकारी वर्ग 100% उपस्थित राहिलाच पाहिजे
असं बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण पाहतो आहोत की आता एक एक टप्प्याटप्प्याने आपण शिथिलता देत आलेलो आहोत. त्यामुळे टेम्पलचा जो विषय, धार्मिक सगळ्या ज्या काही खऱ्या अर्थाने संस्था असतील, या सगळ्यांचाच विषय जो आहे त्या बाबतीत सुद्धा योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री संपूर्ण जो इनपुट आहे किंवा जो काही त्यांना माहिती उपलब्ध करून घेऊन नंतर करायचं असेल तर तो ते निश्चित प्रकारे घेतील. मला वाटतं की त्याची आपण काळजीपूर्वक वाट बघितली पाहिजे. काल त्यांचं जे निधन झालं कोरोनामुळे आणि त्यानंतर आज आपले दत्तात्रय एकबोटे जे आपले माजी महापौर होते पुण्याचे, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. काय म्हणाल त्याबद्दल एकंदर? आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना काय आहे की बेडची उपलब्धता नाही आहे, त्यामुळे ही परिस्थिती होते किंवा ॲम्ब्युलन्सच्या अभावी या सगळ्या गोष्टी होत आहेत, त्याबद्दल काय म्हणाल? एक तर पांडुरंग वाईकरांच्या निधनाबद्दल सुरुवातीलाच मी नक्कीच माझ्या दुःख आणि संवेदना व्यक्त करतो. परंतु एक आहे की मी जी काही माहिती मला जी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये मला असं वाटतं की एकतर त्यांच्या टेस्टच्या संदर्भात सुद्धा त्यांना 20 तारखेपासून त्रास होता आणि त्यांना त्रास होता म्हणून त्यांची टेस्ट केली. अँटीजन टेस्ट पहिली केली, ती निगेटिव्ह आली आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर मग त्यांनी खरं तर RT-PCR लगेच जर केली असती तर अधिक जास्त चांगलं झालं असतं. परंतु त्यामध्ये थोडा त्यांनी दिरंगाई पण केली. ठीक आहे, त्यानंतर RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह झाली आणि नंतर मग त्यांनी पटपट सगळ्या ॲडमिशन्स घेण्यात आलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्यांचं जम्बो फॅसिलिटी जी आहे विप्रोची, तिथे त्यांना ॲडमिट करण्यात आलं आणि तिथून मग नंतर त्यांना बऱ्याच म्हणजे क्रिटिकल पोझिशन त्या ठिकाणी झाली होती. त्या ठिकाणावरून नंतर मंगेशकर हॉस्पिटलकडे त्यांना शिफ्ट करावं असं त्यांना वाटत असताना मग तो जो कार्डियक ॲम्ब्युलन्स मिळाली नाही असं जे म्हटलं जातं, तर ते जरूर असं म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी चौकशीचाच विषय आहे. मी कलेक्टर श्री राजेश देशमुख यांना याबाबतचा अहवाल सादर करायला स्वतः फोन करून सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबतच्या त्या सूचनाप्रमाणे ते कार्यवाही करतील. परंतु एक नक्कीच आहे की या सगळ्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये शिफ्टिंग व्हावं का नाही का हा सगळाच प्रश्न अहवालात नक्कीच येईल. पण एक नक्कीच आहे की आम्ही डिसिजन घेताना 100% कुठेही ॲम्ब्युलन्सेस कमी पडू नयेत किंवा हॉस्पिटल्सनी बिल अवास्तव चार्ज होऊ नये, या सगळ्यांची काळजी घेण्यासाठीचे वेगवेगळे नोटिफिकेशन्स अत्यंत सुस्पष्ट जाहीर केलेले आहेत. ते लोकहितार्थ आहेत आणि मला असं वाटतं की कमिशनर्स आणि कलेक्टर्स यांनी या नोटिफिकेशनचा अंमल करण्याच्या दृष्टिकोनातूनची कार्यवाही ही करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आता सर्वदूर महाराष्ट्रभरामध्ये म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आम्ही हे कटाक्षाने पाहतो की ऑडिटर्सनी काम केलं पाहिजे जेणेकरून बिल्स आकार जास्त करता कामा नये. कलेक्टर्सनी त्यामध्ये भरारी पथकं नेमली पाहिजे. त्याचबरोबर स्वतःसुद्धा काही जाऊन मला वाटतं की प्रायव्हेट हॉस्पिटल जे कोविड हॉस्पिटल डिक्लेअर केले ते चेक केले पाहिजेत. असंही या सगळ्या गोष्टींच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं प्रामुख्याने श्रीयुत रायकर यांच्या संदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर जर कोणी त्यात दोषी आढळत असेल, निष्काळजीपणा केलेला आढळत असेल तर जरूर आम्ही त्यावर योग्य ती कार्यवाही करू. परंतु बेड्स कमी आहेत असं मला तरी वाटतं अजिबात तसा विषय नाही आहे. कारण आता जे काही बेड्स आहेत साधारणपणे 31 ऑगस्टपर्यंतची जी प्रपोज्ड जी माहिती मला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की ज्यामध्ये विदाऊट ऑक्सिजन बेड्स ज्याला म्हणू आपण, जे CCC कॅटेगरीसाठी आहेत ते जवळजवळ 20,879 पर्यंत उपलब्ध होत आहेत. त्यानंतर ऑक्सिजन बेड्स हे सुद्धा 600 आहे ह्याच्यात वाढ होऊन ते आता 4,367 होत आहेत. म्हणजे 600 बेड्स नवीन वाढत आहेत. ICU बेड्स विदाऊट व्हेंटिलेटर हे सुद्धा 400 वाढ होती आहे आणि त्यामुळे ते एकूण 927 होत आहेत.
आणि त्याचबरोबर व्हेंटिलेटरसुद्धा 100ने वाढत आहेत आणि त्या 629 होत आहेत. त्यामुळे पुणे सिटीच्या हद्दीपर्यंत जे काही माझ्याजवळ उपलब्ध माहिती आहे त्यामध्ये तसला कुठलाही म्हणजे बेड्स उपलब्धतेचा कुठलाही विषय नाही आहे. पुण्याच्या हद्दीपर्यंत आता जवळजवळ जर आपण केसेस बघितल्या तर रिकव्हरी रेट हा 82% आहे आणि आपल्याला वाटतं की 1 लाख क्रॉस केले, परंतु त्याचबरोबर 80,000च्या वर लोक बरे पण होऊन गेलेले आहेत. त्यामुळे तोही जमेची बाजू पकडली पाहिजे. आपली डेथ रेट जो आहे तो साधारणपणे 2.4 आहे आणि या दृष्टिकोनातून आपण सगळ्यात महत्त्वाचा जो जोर देत असतो तो आपल्या टेस्टिंगवर करतो, ट्रेसिंगवर करतो. तर ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग आणि टेस्टिंग ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व देऊन त्या ठिकाणी आपण काम करतो आहोत. जवळजवळ 1,03,368 टेस्ट्स पर मिलियन म्हणजे 10 लाखामागे लाख लोकांच्या वर आपण टेस्टिंग केलेली आहे. पण मला वाटतं टेस्टिंगमध्ये कुठेही कमतरता नाही. अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा ज्या शहरांमध्ये टेस्टिंग झालेल्या असाव्यात त्यात पुणे पहिल्या देशातल्या काही महत्त्वाच्या पहिल्या 4-5 शहरांमध्ये पुण्याचा नंबर लागेल एवढ्या टेस्टिंग्स आपण करतो आहोत. त्यामुळे आशा एवढीच करूया की आपण ICMRच्या प्रोटोकॉलप्रमाणे आपण काम करतो आहोत, ट्रेसिंग करतो आहोत, ट्रॅकिंग करतो आहोत, टेस्टिंग करतो आहोत. ट्रीटमेंटसाठी उत्तमातली उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. जम्बो हॉस्पिटल्स आपण त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत. प्रिपेअर्डनेस आपला आहे. जरी वाढत असली तरीसुद्धा त्या अनुषंगाने कुठलीही गोष्टीची कमतरता आहे असातला भाग नाही आहे. आता आशा एवढीच करूया की ज्या पद्धतीनं एक बिहेवियरल पॅटर्न आहे या कोरोना व्हायरस कोविड-19चं, ज्याच्यामध्ये पीक येतो आणि नंतर प्लॅटो होतो, नंतर तो खाली जातो, अशा स्वरूपाने असा सध्याचा पीकचा एक पिरियड आहे तो येऊन जाईल, नंतर प्लॅटो होईल अशी एक आशा माझ्यासारख्याला निश्चित प्रकारे आहे. ज्याचा आधार हा मुंबई आहे, ज्याचा आधार हा मालेगाव आहे, ज्याचा आधार हा औरंगाबाद शहर आहे. अनेक शहरं आहेत की ज्या भागात जिथे आता वर जातो आणि नंतर परत प्लॅटो होतो अशा स्वरूपाने होईल. तीच आशा आपण पुण्याच्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे करू.